श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य अध्याय 8 पुरुषोत्तम मास कथा. यामध्ये प्रामुख्याने द्रौपदीच्या पूर्वजन्माचे रहस्य आणि तिने केलेल्या व्रताचे फळ यांचे वर्णन केलेले आहे. अध्याय 8ची ही मुख्य कथा कोणती आहे तर नैमिषारण्यात सूतजी ऋषींना सांगतात की भगवान विष्णू अधिक मासाला सोबत घेऊन जेव्हा वैकुंठात परत गेल्यानंतर पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी ऋषींनी विचारणा केली. सूतजींनी सांगितले की हाच प्रश्न देवर्षी नारदांनी भगवान नारायणांनाही विचारला होता. महाभारतात वनवासात असताना द्रौपदी अत्यंत दुःखी होती. तिने 5ही पांडव आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. भगवान शंकराने प्रसन्न होऊन द्रौपदीला पूर्वजन्माची आठवण करून दिली. पूर्वजन्मी ती एका ऋषींची कन्या होती. एका ऋषींनी तिला अधिक मासाचे व्रत करण्याची आणि दान देण्याची पद्धत सांगितली होती. परंतु पूर्वजन्मी तिने त्या व्रताचे योग्य पालन केले नाही किंवा दुर्लक्ष केले. त्यामुळे या जन्मात तिला वनवास आणि संकटाचा सामना करावा लागला. ह्या कथेतून तुम्हाला तात्पर्य काय समजते तर अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचे व्रत अत्यंत फलदायी आहे. जर कोणी हे व्रत श्रद्धेने आणि नियमाने पूर्ण केले तर त्या व्यक्तीला सर्व दुःखातून मुक्ती मिळते आणि सौभाग्य व वैभवाची प्राप्ती होते. हा झाला कथेचा सारांश. तर आता आपण ही धार्मिक कथा पूर्ण ऐकूया. यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मी असेच नवनवीन माहितीपूर्ण भक्तिपूर्ण अध्याय कथा महात्म्य त्याचबरोबर व्रत वैकल्य कथा गोष्टी पारंपरिक लोककथा ह्या घेऊन येत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जवळ असलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळेल. तर आता आपण ऐकूया पुरुषोत्तम मास कथा अध्याय 8 म्हणजेच अधिक मास कथा अध्याय 8. पूर्वजन्माचा कर्म आणि दुःखांचा संबंध. द्रौपदीच्या पूर्वजन्माची ही कथा आहे. बघा, कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही पण मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य म्हणा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐका. म्हणजे हा अध्याय शेवटपर्यंत ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दिनोद्धारा कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपाकटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेदो लागोपै. श्री गुरुवाच्य भगवान भवता प्रोघहारी नंद विग्रह माल मास वक्षक्तानां स्नानोदोकी शुभ नृणा एका आता श्रोते जण. लक्ष्मीनारायण संवाद जाण जे करती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मीवदे हो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा. जो एकता कर्मा पासाव मुक्त होती तरी आता प्रश्न एक स्वामी राया असे देख. शरीर झाली या अशक्त न घडे देख स्नान विधी. जया ते मुख नाही स्नान तयाने करावे दान. तरी निर्फळ तो जन्मोण उभार केला ते नेपे. तरी ऐसियाची कवनगती मज निविदावे कृपामूर्ती. जेने तरुणोपाय प्राणी या प्रती घडे सद्गती अनयासे. श्रीकृष्ण उवाच शृणु साध्वी प्रवश्यामि लोकानुग्रह करिणी. सम्यक प्रश्नकृतः सर्वलोकोपकृतिकारकः. एक साध्वी वचनाते तुवा प्रश्न केला निवृत्ते. तो तव सर्व या जगाते
परम उपकारा ते जानपा, तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धनही तेही नसे पदरी, इच्छा ते उद्भवली अंतरी, करावे परोपरी व्रताते, ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले, तयानेक पाहिजे काय केली, तरी एक वाहिले भामिनी, मुक्त क्रिया जयाचे पाही, तो विचारो भलती या ठाई, तैसेची हेही नवाई, ठाईचे ठाई तटस्थ, या लागे सांगतो एके, भजन करावे परमनिके, भजनाविन आनिक देखे, सार्थक आनिक नसेचे, भजने तरले महाज्ञानी, तपस्विया माझी शिरोमणी, महाराज तो नारद मुनी, नामस्मरणी रत सदा, नाम जपे कैलास नायका, हळाहळ झाले शांत तात्कालिक, श्रीमाजी पुण्यश्लोक, वाल्मिक देखे तरलासे, नामस्मरणाचा प्रादुर्भाव, शतकोटी प्रबंध पाहो, त्रिलोकींचा सामुदाव, मान्य केले तया लागी, या लागी सुंदर पाही, नामस्मरण विन सार्थक नाही, न पडावे अनेक प्रवाही, शक्ती नाही म्हणोनिया, अपि कर्मफलोधानाम, दाहक भवतारकम, अशक्तानां विशेषण मलमासे विशेषतः, हरेर्नाम कीर्तनम कथित बुधे, एनकेन प्रकारेण सर्वकामाप्ती साधनम, शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही, सदा सर्वकाळ हृदयी अच्युत चिंतन करावे, कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मवरी तीर्थ केले नाही, अपार दाणे दिधली स्वगृही, परी तुलना नाही नामासी, कृष्ण कृष्णेती प्रत्यहम, वक्ती वैकलो, नित्यं यज्ञायुक्तं पुण्यं, तीर्थकोटी फलं लभेत, कोटी यज्ञाचे फल, ते नामे पाविजे तात्काळ, ऐसे नाम हे सुफळ, कोणी न भजे तया ते, फुकाचे मुखी नाम घेता, काय वेसे हो तत्वता, अवघा वेळ भांडता, उसंत तत्वता नसेची, परी यासाठी घडी माझी एक, पळ अथवा निमिष देख, आठविता यदुनायक, यामिन अवनी क नसे काही, नसे काही, म्हणून अशक्त पुरुषा ते पाही, भजनाविन काही, दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रवाही आणिक, जरी झाला पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर, पाप क्षळा ते आन विचार, नाम निर्धार बोलिला असे, या कलियुगी जाणल तिके, घडतील अनंत पातके, स्त्री हत्या बाळ हत्या देखे, भ्रूण हत्या महापाप, मात्रागमनी मातृहत्याली, भिगी निशू गमनी निर्धारी, शेखी तयाचा जो वध करी, पापे अघरी या नामे, गुरुहत्या पितृहत्या जाण, गोहत्या अभिलाषी जो धन, मांसाहारी मद्यप्राशन, निंद जाण विपरासी, ही महापापे सांगितली, शुद्र पापे नाही गणली, नामे नाश होती सकळी, जेवी होळी तृणाची, एतत् चान्येच पापिष्ठा महापापृंताशेचे, सर्व पापे प्रमुच्यते, कृष्ण रामे कीर्तनात, आपोलिनिया न करवे नामोच्चार, तरी दुजिया ते करावा सोपस्कार, अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जावनिया बैसावे, अवघा वेळ संसार धंदा करिता, फुरसतच नाही तत्वता, तथापि क्षण एक पाहता, अवकाश कीजे सज्जनी, अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी, आयुष्य जातसे उठाउठी, म्हणून या पुण्यासाठी पैकीजे, घोर येला कलियुगे प्राप्ते, सर्व धर्म विवर्जिते, हरिकीर्तन मेवात्र संपूर्ण फलदायकम, हरेर्नाम नामेव मम जीवनम, कालो नात्सेव गतिरन्यथा, यदिर्थी इतिहास बरवा, श्रोता विमळ परिसावा, तया योगे जगाते सर्वा, उपरती घडे तात्काळ, उत्तरदेशी नर्मदा तीरी, भुसूर नामे एक नगरी, तेथील एक ब्राह्मण गृहाचारी, असे अधिकारी ज्योतिषी, कांता तयाची पाहता, नामे सावित्री पतिव्रता, अवघा वेळ संसार धंदा करिता, नाम तत्वता न सोडी, हे कृष्ण गोविंदा गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा,
पती तिचा परमधना गळा, असे आगळा कृपणतो. पोटान खाय पुरते अन्न, साचिले ची साची तसे धन. कोणी दिदिल्या वस्त्र नूतन, टाकी विगुण धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही, सप्तकुंभे साचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही सचीर्थार्थ. कांतेसी धडे वस्त्र नसे, पोटा अन्न मोजून देतसे. स्वयं एक भुक्त करीतसे, धन गोड सरसे न पाहे. या रीती क्रमितसे काळ, पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निर्फळ असोणी. नेने कथी कुळधर्म कुळाचार, तीर्थपर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार, नेने प्रकार आणि कही. काय करावे एसियास, नेने कधीही सुग्रास. एसियाचे देवे सांगतीस, कापा घातले मज लागी. स्वगृही इतुकी अपादा, परिपतितन मागे कदा. नामही न सांडी सर्वदा, गोविंद गोपाळा माधवा. ऐसे वर्तता संसारी, तव वर्तली नवलपरी. ब्राह्मण गेलासी बाहेरी, कृषीवळी ते अनावया. तयाचे नित्य हाची व्यापार, पांचांग घेऊनी बरोबर. सदांचा तो रानभर, जया निर्धार राणाते. ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी. मध्यान्ह समयी पातला घरी, म्हणे आहेत घरी भट्टबाबा. तवम कांता आली धावत, कोण म्हणून पुसत. येऊ दे मी शूद्र निश्चित, आमंत्रणार्थे पातलो. आज माझी ए ग्रामी, ब्राह्मण भोजन आहे ठामी. ऐसे म्हणून पातलो मी, द्यावया आमंत्रण तरी. बाबा आलिया बाहेरुणी, सत्वर धाडा माझी सदनी. विलंब न लाविजे ते क्षणी, येता क्षणी धाडीजे. ऐसे सांगोनी तो गेला, तव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला. तो सेवेची ब्राह्मणही पातला, कृषी भारा शिरावरी. तो भारा आपटिला तात्काळी, उसासा बैसला स्थळी. कांतेसी म्हणे ते वेळी, उदक आणि प्राशना. एरी उदक न देता घडी, निरोप सांगतसे तातडी. म्हणे एका हो स्वामी परवडी, शूद्र या घडी पातलासे. ग्रामतयाचा कोश 2, तुम्हा देऊन गेला आमंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून, खोळंबतील ब्राह्मण भोजनासी. ऐसी एकताची मात, तैसाची उठला खडबडीत. म्हणे पंचपात्र देई त्वरित. जातो निश्चित धावणी, एरी म्हणे उदक स्वीकारा. तो म्हणे मार्गी असे झरा, मज जाण्याची असे त्वरा. उदक मार्गी स्वीकारेण. ऐसे एकता वचन गाठ, एरी पिटतसे लल्लाटा. म्हणे अहो कटाकटा, केवी हा वाटा पापांचा. इतुके धन असोनी गृही, परी नाही याची या देवी. आहारे शेषाई, कैसे नवाई हे केली. का न सरे हे माझा भोग, याचे पावले मी अर्धांग. तव पापिया माझी सांग, शिरोमणी असे हा. ऐसे म्हणोनी ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्ध झाले. आणून ठेविली झडकरी, तया निकटी तात्काळिक. मने हे उदकाची झारी, घेऊनी जाईजे बरोबरी. तृषा लागता मार्गावरी, प्राशन करी दयाळा. निके म्हणून वरी घेतले, तत्क्षणी प्राशन नाही केले. मार्ग झडकरोणी चाले, विलंब झाला म्हणून. चालता क्रमितसे पंथ, धर्म दाटलासे अतोत. धापा देऊनी धावत, लगबग बहुत भोजनाची. पाह हो मिष्टान्नासाठी, विप्रा लागी आवड मोठी. परांना ते लाळ घोटी, टपत बैसे बक जैसा. आली आहे आमंत्रण, जीवा उल्हास माणी पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाचे जिने, या लागी घडोने झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण. जवळी असता जीवन, प्राण जावो परी न सेवी. तृषेने झाला से व्याकुळ, म्हणे उदक असे अळूमाळू. सभोवते निरखतसे सकळ, सावली पैन देखे तेथे. मग एक वारुळ देखिले नयनी, तयाची सावली पाहुनी. नावेक स्थिरावला तये स्थानी, उदक झारी काढीत. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी. तेसेची लावतसे होटी, गौलत्या दृष्टी देखत.
मग प्राशन करिता जाण तैसेची तोडीचे हाती घेऊन. म्हणे हे शिव भगवान बुडविले रांडेने सर्व काही. यावरी ते दुग्धझारी ओतिली वारोळा माझारी. चांडाळ तो प्राशन करी केली परी असी तेने. परिणाम स्मरणाचे महिमान कांता नित्य करीत असे आपण. तयेचेनी योगे करुणी जाण फिरले अदृष्ट तयाचे. एका फुसकारा सरसी ध्वनी निघती झाली तत्क्षणी. एरू दचकला अंतःकरणी म्हणे हे तो करणी अघटित. तया वारोळा माझी देख महाभुजंग असे भयानक. सप्त शरीर पसरले मुख उष्णे देख संतप्त झालासे. तव त्या वारोळा माझी दुग्धधार पडली मुखा माझी. घटघटोनी प्राशन करिताजी मन माझी संतोषला. तात्काळ झाला निघाला बाहेरी मनुष्य रूपे ते अवसरी. फणा उभारुनिया शिरी बोले त्या अवसरी ब्रह्मणाते. म्हणे कृपावंता तू कोण पर उपकारिया सगुण. संतुष्ट केले मज लागून ये काळी स्वामी राजा. म्हणे इच्छा असेल मानसी तोची मागीजे आम्हास पासी. संकोच न धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा. ऐसे तयाचे उत्तर ऐकून एरू परम दचकला म्हणे. म्हणे कवन बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहात. मागे परतुनी पाहे तया ते तव पंच फणा मस्तकावरुते. मनुष्यवाणी बोले त्या ते एका श्रोते हो. म्हणे आपण असा कवन मस्तकी फणा दारुण जाण. बोलता मनुष्य ऐसे वचन कीजे निवेदन मज लागी. तव बोलता झाला ईश म्हणे मी तव असे शेष. संतुष्ट झाले मानस दुग्ध प्राशने तुझिया. या लागी झालोसी प्रसन्न इच्छा असेल ते मागे वरदान. एरू करी हास्यवदन म्हणे हे तो विंदान कांतेची. एके महाराजा एवसरी कांता आमची असे घरी. ती ते पुसोण झडकली येतो माघारी परतोणी. तियेची इच्छा असे काय हे तो मज ठाऊक न होय. इतका केला जो उपाय तो पर्याय तियेचा असे पे. मी परतून मागुता येता आपण स्थिरावे समर्था. एरू तथास्तु म्हणून तत्वता झाला परतता ब्राह्मण. कैचे संध्या कैचे स्नान तेथे कैचे भोजनपान. दिधले सोडून आमंत्रण आला परतून निजगृही. धावत पळत लगबगे गृही पातला लागवेगे. द्वारदेशेहून म्हणे कोठे गे घर बुडवूनी पापिष्ठे. ऐसा पती शब्द ऐकता धावत आली पतिव्रता. चरणावरती ठेवणी माथा अपराध समर्था क्षमा करा की. नमन ऐसा ओढण दुजे न देखो पैजान. तात्कालची शांत होऊन क्रोध निघोले पे गेला. मग समूळ वृत्तांते सांगता झाला ती येते. तुवा दुग्धझारी निरुते दिधली प्राशना मज लागी. उदक म्हणून पै दिले क्रोधे मी नसो तो नसो प्राशिले. म्हणून वारुळी उलडिले ते प्राशिले भुजंगे. तात्काळ मनुष्य रूप धरून प्रसन्न झाला मज लागून. पुसावयात तुझ कारणे आलो धावून तात्काळी. तरी काय इच्छा असेल मानसी तेची मागू तयायसे. ऐकून एसिया वचनासी एरी मानसी चाकाटली. म्हणे नवल केवढे झाले आमंत्रण सोडिले. बोलतसे ऐसिया बोले सत्यमित्या हरिजने. विचार करुनी निजमनी म्हणे इतुकीचे मागीजे तया लागुनी. जे दिधले असे तेची देऊणी मनोरथ पुरवावे. इतकीचे मागा स्वामी आणिक नसे काही उर्मी. तथास्ती म्हणून स्व आगमी. परता झाला तत्काळ येऊनी नमिले शेषराजा. म्हणे एके वचन महाराजा कांतेचे मानसी जे चोजा. श्रवण करी आदरेसे ती बोले दिधले तेची द्यावे. आणिक न मागू जीवे भावे. समर्थे हेच पुरवावे मनोभावे दयाळुवा. एकूणी तयाचे उत्तर शेषवदे कर्म अघोर. कांता तुझी परमचतुर मागितला वर नेटका. ते तव नसे तुझ्या कपाळे. परिदेने घडे ए काळे. तथास्तु म्हणू ते वेळी गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथुनी मार्गी विचार करीत असे म्हणे आमंत्रण दिधली सोडून संधी असता मणी होऊ आली. तरी आजी सुदिन पर्वकाळ क्षणी प्रदोष परममंगळ. तरी ग्रामवासी द्विजसकळ भोजना लागी पाचारू. म्हणे मिष्टान्न करून बरवे भूदेवांते तोषवावे. आपणही यथेष्ट बक्षावे.
मन संतोष व्हावे कांतेचे. ऐसा विचार करुणी विचार गृही पातला सत्वर. परमहर्ष होऊन निर्भर बोले उत्तर स्त्रियांसी. म्हणे तुवा सांगितली जी रीती आम्ही मागितले भुजंगाप्रती. दिधले म्हणून त्रिवार वचनोक्ती वधूनी गुप्त झाला तो तरी एक एक विचार. आम्हा शुद्धेन पाडिले फार आजी प्रदोष आणि मंदवार. पर्व अपार बोलीजे या लागी ग्रामवासी ब्राह्मण तया येऊनी तो येतो आमंत्रण. तुवा षड्रस अन्न निर्मूळ करी पक्वान यथास्थित. सामग्री आणि तो या अवसरी म्हणून पातला गृहांतरी. उरकुनिया द्रव्याची घागरी घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामग्री सर्वही बांधी पदरी. आमंत्रणे करून विप्रा घरी आला झडकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी कांतेचा हर्ष न माये अंतरी. म्हणे संतुष्ट झाला मुरारी उपजली अंतरी सद्वसणा. मग लगबगे पाकसिद्धी करीती झाली ते गुणनिधी. षडस्त्र अन्ने नानाविध सिद्ध करून ठेवित. मग भ्राता राते विनवी सुंदरा म्हणे सत्वर ब्रह्मणा ते पाचारा. विलंब झाला से तुम्हा ते खरा होईल एकदा पित्तक्षोभा. एक याम भरली निशी सत्वर बैसावे भोजनासी. एरू परम हर्षयुक्त मानसी ब्रह्मणासी पाचारिले. अर्ध्यपादी पूजन करिता झाला आपण देऊन सुमन आणि चंदन. रंगमाळिका घातली विस्तीर्ण मांडिले कर्दळे पात्रे. दीप उजळूनिया पवित्रे कना रांगोळी निराजन पात्रे. प्रतिपात्रे ठेवलासे मग सावुनी अचळाते. वाढीतसे पक्वन्नाते जोडुनिया बद्ध हस्ताते. ब्राह्मणाते वाढीतसे म्हणती ब्राह्मण नवलकाई. कधीच ऐसे देखिले नाही अप्रूप आजची नवाई. भाग्य आमचे उदिले असो भोजन होऊन निवाडे. मग अपूर्ण त्रयोदश गुणी विडे. दक्षिणा देतसे अतिकोडे सुवर्ण नाणे प्रत्येका एका. कांतेनेही भोजन सारिले म्हणे अजी परमभाग्य उदिले. सावकाश भोजन झाले भुसूर आले गृहासी. मग तो ब्राह्मण धनसंचय सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अतीत आलिया पाहे नवे विनमुख तयाते. ऐसी धरिता सद्वासना पापाते झालीसे क्षाळना. झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगणा तयाची. कालांतरे करुणी उभयंता पावती झाली मोक्षपंथा. ऐशी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदिली. कथा ही गोड ऐकली म्हणून दृष्टांती असे योजिले. न्यूनते पाहे क्षमा केली श्रोते यांनी आदरेसे. हे तव दंतकथा न म्हणिजे प्रत्ययो पुराणांतरी पाहे. नामस्मरणाविन आन दुजे नसे जाणिजे सर्वथा. या कलियुगी नामसार वेदोनी केले महाज्ञानी ऋषेश्वर. आणि भगद्वजन निर्धार श्लोकधारी परिसावा. सर्व कामांच मुक्तिश्च हस्ते तेषा वारानने. ये स्मरिता निरानित्यं नाम मे स्वरूपिणः. इति श्री महात्म्यग्रंथ पद्मपुराणाचे समंत. मनोहर सुत विरचित अष्टमोध्याय गोडहा. इति अष्टमाध्याय समाप्त.